हाय गाईज. तर खूप दिवसापासून मला ना डोसा खायची खूप इच्छा होत होती. म्हटलं आज संडे आहे आणि काहीतरी स्पेशल पण होऊन जाईल. मग मी रात्री तांदूळ आणि डाळ भिजू घातली होती आणि सकाळी पेस्ट करून घेतलेलं. आय नो डाळ हे थोडं नवीन आहे, बट मी टाकते डोस्यामध्ये, मला आवडतं. त्यानंतर जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बोललेली, की मी काकडीची भाजी शिकवते. इन द सेन्स मी नाही. आमच्या घरात जे कामवाल्या ताई येतात त्या मला बोललेल्या, की काकडीची भाजी बनते आणि माझ्यासाठी हे नवीन होतं म्हणून मी त्यांना बोलली, की "ताई हे कसं बनवतात?" मग त्यांनीच मला बनवून दिलेली आणि मग त्यानंतर माझं पार्सल आलेलं. ब्युटी ब्लेंडर मी ऑर्डर केलं होतं, कारण हे खूप इम्पोर्टंट आहे माझं घेणं. काही दिवसांमध्येच माझे मॉडेल सुरू होणार आहे, सो मग मी ते घेऊन घेतले. आणि तुम्हाला सांगू, मी ना ₹50-60 ब्युटी ब्लेंडर यूज करायची आणि आता ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मला समजतंय, की ते चीप आहे आणि ते आपलं प्रोडक्ट जास्त खातं. सो मग मला आता ह्यावेळेस फॉरएव्हर 52चं घ्यावं लागलं, ज्याची प्राईस आहे 400. आणि नंतर मग मी हेअर वॉश वगैरे करून घेतलेलं आणि मस्त डोसे बनवून जेवण वगैरे केलेलं. खूप छान झाली होती यार काकडीची भाजी. नंतर काहीच काम नव्हतं, फ्री होते म्हणून मूव्ही बघत बसलेले. दुपारी थोडीफार झोप काढलेली आणि इव्हनिंगला मग परत थोडंफार कामं होते ते करत बसलेले. आणि मला माहिती ना, अचानकच ना माझा लोअर आय ना खूप एका साईडचा दुखत होता. पण मी ते मनावर घेतलं नाही, कारण मला माहितीये जर मी मनावर घेतलं ना तर ते जास्त सिरियस होऊन जातात. बरं, तर रात्री जेवण वगैरे केलं. सो या दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.